नमस्कार सर्वांचे रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 19/2023 मध्ये जी 3 जी झाली होती तलाठी भरती, त्यामधले मराठी या विषयाचे 25 क्वेश्चन 25 क्वेश्चनचा अनालिसिस व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपल्या चॅनलवर बाकी जे शिफ्टचे सगळे एक लिस्ट प्लेलिस्ट टाकलेली आहे. त्या प्लेलिस्टला जाऊन बाकी व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे. पुढीलपैकी कर्मकर्तरी प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सुमनने गायस बांधले. ऑप्शन नंबर 2 गाय सुमनकडून बांधली जाते. ऑप्शन नंबर 3 सुमनने गाय बांधली. ऑप्शन नंबर 4 सुमन गाय बांधते. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 गाय सुमनकडून बांधली जाते. तर नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोगाला दुसरं नाव आहे नवीन कर्मणी प्रयोग. आता नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? जो कर्ता असतो त्या कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून ती वाक्याची रचना केलेली असते. त्याला आपण म्हणतो की नवीन किंवा कर्मकर्तरी. तर ऑप्शन नंबर 2 मध्ये गाय सुमनकडून बांधली जाते. तर सुमन ही वाक्याचा कर्ता आहे. तर कडून हा प्रत्यय लावून शब्दयोगी अव्यय लावून हे वाक्य तयार केले. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. ती अडचणीत आहे, तिला मदत केली तर ती तुम्हाला रिकामी जागा. रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार कोणता आहे? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दुवा देईल. ऑप्शन नंबर 2 पान उतारा करेल. ऑप्शन नंबर 3 नाकीनऊ आणेल. ऑप्शन नंबर 4 सोंग करेल. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 दुवा देईल. दुवा देईल म्हणजे काय? तर दुवा देईल हा शब्द टाकून आपण परत एकदा वाक्य ती अडचणीत आहे, तिला मदत केली तर ती तुम्हाला दुवा देईल. दुवा देईल म्हणजे काय? ती काय करेल? आशीर्वाद देईल. आशीर्वाद देईल. तर दुवा देणे म्हणजे काय? आशीर्वाद देईल. तर अडचणीत मदत केलेले लोक काय करतात? आशीर्वाद देतात. काय दुवा देतात. ऑप्शन नंबर 1 याचं एक त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खऱ्याला मरण नाही या म्हणीचा अर्थ म्हणजे रिकामी जागा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सत्य कधी लपत नाही. ऑप्शन नंबर 2 खूप कष्ट करूनही फळ दुसऱ्याला मिळणे. ऑप्शन नंबर 1 आई वडिलांप्रमाणे त्यांची मुले असतात. 4 पैशांचा माज करू नये. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सत्य कधी लपत नाही. खऱ्याला मरण नसणे म्हणजे काय? जे सत्य असतं ते सत्य कधी ना कधी बाहेर येतच. तर सत्य हे कधी पण म्हणजे काय ते जे खरेपणा असतो तो खरेपणा हा लपत नाहीये. तो कधी ना कधी उजागर होतोच म्हणजे बाहेरच येतो. तर खोट्याची जी बाजू असते ती त्यावर खऱ्याची जी बाजू असते कधी पण उजवी बाजू असते. म्हणजे खरे हे अ, लपत नाही. सत्याला कधी मरण नसते. पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. किती सुंदर दिसतोय हा सूर्योदय. हा वाक्याचा प्रकार सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 प्रश्नार्थी, ऑप्शन नंबर 2 नकारार्थी, ऑप्शन नंबर 3 उद्गारार्थी, ऑप्शन नंबर 4 विधानार्थी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 उद्गारार्थी वाक्य आहे. तर कसं ओळखलं आपण? इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. उद्गारवाचक चिन्ह आहे वाक्याच्या शेवटी म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य. प्रश्नार्थ वाक्य असलं असतं तर प्रश्नार्थक चिन्ह वाक्याच्या शेवटी. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक नियमित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नियम, ऑप्शन नंबर 2 अविनाशी, ऑप्शन नंबर 3 अप्रमाण, ऑप्शन नंबर 4 अनियमित. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 आणि नियमितचा काय करायचं आहे आपल्याला? विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे नियमित. नियमित म्हणजे काय? ते एकदम रेग्युलर म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. इरेग्युलर म्हणजे काय? रेग्युलर म्हणजे नियमित. पण लक्षात. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे याचं. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. मुखचंद्र हा समास ओळखा. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन विभाव, ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 कर्मधारय, ऑप्शन नंबर 4 द्वंद्व. करेक्ट आन्सर आहे हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. कर्मधारय समास कसा ओळखायचा? कर्मधारय समासामध्ये दोन्ही पदे असतात शब्दाची ते प्रथमा विभक्तीत असतात आणि जे पहिले पद असतं ते विशेषण असतं. एक पद विशेषण असतं आणि एक पद नाम असतं आणि दोन्ही पदाचा संबंध काय असतं? विशेषण आणि विशेषण. जसं की आता हे जे शब्द आहेत मुखचंद्र, मुखचंद्र हा शब्द आहे. तर यामध्ये याचा जर विग्रह केला आपण तर चंद्रासारखे मुख
चंद्रासारखे मुख हा त्याचा विग्रह होतो. म्हणजे काय? आणि त्याच्यामध्ये विशेष्य आणि विशेषण कोणतं आहे? तर विशेषण आहे चंद्र आणि विशेष्य काय आहे? विशेष्य आहे म्हणजे काय? तर मुखाची जी तुलना आहे म्हणजे मुखाची तुलना ही चंद्राबरोबर केलेली आहे. म्हणजे चंद्राबरोबर ही तुलना केलेली आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की विशेष्य आहे मुख आणि विशेषण आहे चंद्र. जसं की बाकीची 2 उदाहरण इथे दिलेली आहे. नीलकमल म्हणजे काय? निळे असे कमळ. महाराष्ट्र म्हणजे महान असे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7वा. काट्याचा नायटा करणे या म्हणीचा अर्थ सांगणारी दुसरी म्हण शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 डोंगर पोखरून उंदीर काढणे. ऑप्शन नंबर 2 वाघाच्या गुहेत प्रवेश करणे. ऑप्शन नंबर 3 राईचा पर्वत करणे. ऑप्शन नंबर 4 दुधाची तहान दाखवणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 राईचा पर्वत. तर या म्हणीचा नेमका अर्थ काय होतो? जो काटा असतो तो पायामध्ये जर टोचला आणि तो तसाच राहिला तर पायामध्ये जी जखम होते ती खूप मोठी होते आणि परिणामी काय होतं? पाय हा सुजतो किंवा मोठी जखम होते. म्हणजे काय? काटा हा छोटा जरी असला असता पण तो जास्त वेळ जर पायामध्ये राहिला तर जखम ही मोठी होऊ शकते. म्हणजे काय? जे छोटे जरी संकट असेल आणि ते जर आपण वेळीच त्याचं निपटारा केला नाही तर ते संकट पुढे जाऊन खूप मोठे आपल्या पुढे परिस्थिती उभी राहू शकते. म्हणजेच काय? राईचा प्रयोग करणे ही त्याची समानार्थी म्हण इथं आपण त्यामुळे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकाचे नाव सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बहुरूपी, नंबर 2 स्वामी, ऑप्शन नंबर 3 स्मरणगाथा, ऑप्शन नंबर 4 व्यक्ती आणि वल्ली. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 व्यक्ती आणि वल्ली हे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले एक पुस्तक. तसेच पु. ल. देशपांडे यांची बाकीचे महत्त्वाचे इथं पुस्तकं दिलेली आहेत. महत्त्वाचे साहित्य इथं दिलेलं आहे. जे की महत्त्वाचं आहे. जसं की आगळं-पगळ आहे, अपूर्वाई, असामी असामी, आपुलकी, उरलं सुरलं, एक शून्य मी, कान्होजी आंग्रे, काय वाटेल ते होईल, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, गोळाबेरीज आणि गाठोडं. तर हे पण महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. क्लिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अवजड, ऑप्शन नंबर 2 अवघड, ऑप्शन नंबर 3 रुचक, ऑप्शन नंबर 4 सोपे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 सोपे. क्लिष्ट म्हणजे काय? क्लिष्टचा अर्थ काय होतो? क्लिष्टचा अर्थ होतो कठीण, कठीण किंवा अवघड आपण म्हणू शकतो. आणि याचा काय करायचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. विरुद्धार्थी शब्द काय? त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात भाषेचा मुख्य वाटा आहे. ऑप्शन नंबर 2 आहे आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात भाषेचा मुख्य वाटा आहे. ऑप्शन नंबर 3 आहे आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात भाषेचा वाटा आहे. आणि ऑप्शन नंबर 4 आहे आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात भाषेचा मुख्य वाटा आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात भाषे. बाकी ऑप्शन जे आहेत हे पण ऑप्शन नंबर 3 सारखेच आहे. पण त्याच्यामध्ये चूक काय झाली ते आपण बघू. ऑप्शन ते चुकीचे काय आहेत. तर ऑप्शन नंबर 1 मध्ये इथं वाट आहे. हे वाट हे चुकीचं लिहिलेलं आहे. तर वाटच्या जागी काय पाहिजे? वाटा पाहिजे होता. आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये वाचनाचा जे लिहिलेलं आहे तर वाचनाचा काय केले त्यांनी पानाचं न इथं झालं. पानाचं न नसून इथं नळाचं न पाहिजे. त्यामुळे हे ऑप्शन नंबर 4 मध्ये भाषेचं जे लिहिलेलं आहे ते भाषेचं लिहायला पाहिजे. तर त्यांनी असं लिहिले. त्यामुळे हे पण ऑप्शन त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. श्री विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विश्वास पाटील, ऑप्शन नंबर 2 विश्राम बेडेकर, ऑप्शन नंबर 3 प्रभाकर पाध्ये, ऑप्शन नंबर 4 राची ढेरे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 राची ढेरे. राची ढेरे यांचं पूर्ण नाव काय? तर रामचंद्र चिंताराम ढेरे म्हणजेच काय? राची ढेरे. तर त्यांनी श्री विठ्ठल एक महासमन्वय हे हा ग्रंथ लिहिलेला आहे. तसेच त्यांचे जे महत्त्वाचे बाकीची ग्रंथसाहित्य किंवा साहित्य संपदा आहे
ती इथं दिलेली आहे. अमृत कन्या, श्री आनंदयात्री, इंद्रायणी, कथापंचक, कल्पद्रुमाचे तळी, कल्पवेल, गंगाजल, चित्रप्रभा, त्रिविधा, दलितांचा कैवारी, नामदेव, एक विजय यात्रा, नामयाची जनी, श्री प्रवतीच्या छायेत, पुण्याई, भारतीय रंगभूमीच्या शोधात, महाकवीची बखर, महामाया, महाराष्ट्राचा गाभारा, मानस यात्रा, मामदेव, जनी आणि नागरी, मार्तंड विजय, मुक्तिगाथा महामानवाची, मुसलमान मराठी संत, रामराज्याची स्फूर्ती केंद्रे, रुक्मिणी स्वयंवर, लीला गौरी, लोकदेवतांचे विश्व, लौकिक आणि अलौकिक, विराग आणि अनुराग, विविधा, शिवदिग्विजय, शोधशिल्प, सुभद्रा स्वयंवर, ही चिरंतनाची वाट, चित्रेच्या सोनेरी आठवणी, हे पण अत्यंत महत्वाचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा. अचूक गुणकारी ठरणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ईठा, ऑप्शन नंबर 2 रामबाण, ऑप्शन नंबर 3 तीरकमठा, ऑप्शन नंबर 4 धनुष्यबाण. करेक्ट आन्सर आहे रामबाण. तर रामबाण म्हणजे काय? एकदम अत्यंत गुणकारी आपण म्हणू शकतो. अत्यंत गुणकारी असाला आपण रामबाण म्हणतो, म्हणजे अचूक गुणकारी ठरणारे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व ज्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्यास कोणता समास? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विभक्ती तत्पुरुष, ऑप्शन नंबर 2 द्विगु, ऑप्शन नंबर 3 उपपद तत्पुरुष, ऑप्शन नंबर 4 द्वंद्व. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 द्विगु समास. म्हणजे काय? ज्या समासाचं पहिले पद हे संख्या विशेषण असते या सामासिक शब्दातून एक समूह सूचित, त्या समासाला आपण काय म्हणतो? द्विगु समास असं म्हणू शकतो. जसं की पंचपाळे हे त्याचं एक उदाहरण झालं. त्यानंतर नवरात्र हे एक त्याचं द्विगु समासाचं उदाहरण झालं. नवरात्र म्हणजे काय? नवरात्रीचा समूह असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक. चैनीच्या गोष्टी महाग आहेत हे वाक्य नकारार्थी करा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 किती महाग आहेत या चैनीच्या, ऑप्शन नंबर 2 चैनीच्या गोष्टी खूप स्वस्त आहेत, ऑप्शन नंबर 3 चैनीच्या गोष्टी स्वस्त नाहीत, ऑप्शन नंबर 4 चैनीच्या गोष्टी महाग असतात. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 चैनीच्या गोष्टी. तर काय करायचं आहे आपल्याला? तर या वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचं आहे. तर नकारार्थी वाक्य करताना हे आता महाग आहेत हे, तर त्याच्या जागी अर्थात ते वाक्य आहे, वाक्याचा अर्थ न बदलता फक्त जे महागच्या जागी काय केले? स्वस्त केले आणि नाहीत हा नकारार्थी शब्द तिथं आपण लावलेला आहे. त्यामुळे हे वाक्य झालं नकारार्थी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा. भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या ग्रंथात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 जरीला, ऑप्शन नंबर 2 टीका स्वयंवर, ऑप्शन नंबर 3 मेलडी, ऑप्शन नंबर 4 कोस. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 टीका स्वयंवर. तर भालचंद्र नेमाडे यांचे हे बाकीचे जे आहेत हे पण त्यांचेच आहेत, पण त्यामध्ये त्यांनी विचारले की साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कोणत्या ग्रंथाला झालेला आहे? टीका स्वयंवर या ग्रंथाला त्यांना त्यांच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच भालचंद्र नेमाडे यांची बाकीचे पण इथं महत्वाची काही आहेत साहित्य इथं दिलेले आहे. कोसला एक अत्यंत महत्वाचं आहे. विराड, पूल, जरीला, अझूल, हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ ही कादंबरी आहे. मेलडी, देखणी हे कविता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अतिशयोक्ती, ऑप्शन नंबर 2 अतिशयोक्ती, ऑप्शन नंबर 3 अतिशयोक्ती, ऑप्शन नंबर 4 अतिशयोक्ती. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अतिशयोक्ती. म्हणजे काय? अतिशयोक्ती याचा अर्थ काय होतो नेमका? तर एखादी गोष्ट आहे, गोष्ट फुगवून सांगणे, फुगवून सांगणे ला म्हणतो आपण म्हणजे काय? जी गोष्ट असते छोटी त्या गोष्टीला एकदम मोठं करून सांगणे त्याला आपण म्हणतो. ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17वा. पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पक्षी, ऑप्शन नंबर 2 पद्धत, ऑप्शन नंबर 3 पीस, ऑप्शन नंबर 4 पालवी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 पालवी. पल्लव यांचे काही दुसरे समानार्थी शब्द दिलेले आहेत. पल्लव म्हणजे अंकुर, कोवळी फांदी, नवपल्लव, कोवळे पान किंवा प्ररोह हे पण पल्लव या शब्दाचे समानार्थी शब्द. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा.
आवळ्याच्या शापाने गाय मरत नाही या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 शूद्र माणसाचे वाईट बोलणे थोरांच्या कार्यात बाधा आणू शकत नाही. ऑप्शन नंबर 2 आहे मूळ स्वभाव बदलत नाही. ऑप्शन नंबर 3 आहे रक्षकाने चोरी करणे. ऑप्शन नंबर 4 आहे मनास अपराधाची चोखणी लागणे. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 शूद्र माणसाचे वाईट बोलणे थोरांच्या कार्यात बाधा आणू शकत नाही. म्हणजे काय? एखादा माणूस आहे अ, त्या माणसाने जो एकदम ज्ञानी माणूस आहे किंवा हुशार आहे, त्याला जर एखादा शाप दिला किंवा काही म्हणलं, तर त्या माणसाचा काही फरक पडत नाही. म्हणजे काय, जो माणूस चांगलं काम करतो, त्याला एखाद्या क्षुद्र माणसाने किती शिव्या शाप दिले तरी त्या माणसाच्या कार्यावर काही परिणाम. तर त्यामुळे त्याला आपण या म्हणीचा अर्थ असा होतो, क्षुद्र माणसाचे जे बोलणे असते ते मोठ्या माणसाच्या कार्यात बाधा आणू. ऑप्शन नंबर 1 याचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्रमांक 19वा. घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मवाळ, ऑप्शन नंबर 2 विरळ, ऑप्शन नंबर 3 सरळ, ऑप्शन नंबर 4 रवाळ. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 विरळ. तर घनदाट म्हणजे काय? एकदम घनिष्ठ असं म्हणू शकतो. दाट म्हणू शकतो. त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे इथं? विरळ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा. सहलीहून येताना लवकर सांजावले या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्मणी, ऑप्शन नंबर 2 भावे, ऑप्शन नंबर 3 अकर्मक कर्तरी, ऑप्शन नंबर 2 सकर्मक कर्तरी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 भावे प्रयोग. तर भावे प्रयोग कसा ओळखायचा? त्याची उद्दिष्ट काय आहेत? सॉरी वैशिष्ट्य काय आहेत? तर भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं ते कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. आणि जो कर्ता असतो तो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि जे क्रियापद असतं ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं. जसं आता इथं जे क्रियापद असतं आहे ते क्रियापद आहे सांजावली. सांजावली हे क्रियापद आहे. त्यामुळे इथं म्हणू शकतो आपण हे बाह्यप्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 21वा. प्रासाद या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आरती, ऑप्शन नंबर 2 खिरापत, ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 4 महाल. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 महाल. प्रासाद म्हणजे काय? प्रासाद म्हणजे वाडा म्हणू शकतो त्याला आपण किंवा भवन पण त्याचं मराठी शब्द. प्रासाद म्हणजे वाडा किंवा तेच महाल. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 22वा. मुळात नसलेले रूप धारण करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मुखभंग करणे, ऑप्शन नंबर 2 पाजर फुटणे, ऑप्शन नंबर 3 पारखे होणे, ऑप्शन नंबर 4 मुखवटा चढवणे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मुखवटा चढवणे. तर मुखवटा चढवणे या शब्दाचा अर्थ काय आहे नेमका? की ढोंग करणे, ढोंग करणे असं. किंवा आता जे निवडणुका चालू आहेत आपल्या राज्यामध्ये, तर निवडणुकीमध्ये जे राजकारणी लोक असतात, राजकारणी लोक काय करतात, निवडणूक आली की आपण किती महान आहोत, आपण काय काय कामं केले, हे सर्व ते लोकांसमोर मांडतात. किंवा आपण किती महान आहोत, काम करतो आणि जनतेचे जनते म्हणजे जी जनता आहे त्या जनतेप्रती आपली किती सहानुभूती आहे हे दाखवण्याचं कार्य ते करतात. पण ते ॲक्चुअलीमध्ये तसं असतात का कोणतेही राजकारणी? तर ते नसतात. ते काय करतात? मुखवटा चढवतात, चांगला असण्याचं आव्हान करतात, ढोंग करतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23वा. त्वरा या शब्दाचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तात्पर्य, ऑप्शन नंबर 2 घाई, ऑप्शन नंबर 3 ताफा, ऑप्शन नंबर 4 निरुपाय. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 घाई. त्वरा या शब्दाचा अर्थ घाई करणे, गडबड करणे, गडबड म्हणून. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24वा. सगळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सगळे, ऑप्शन नंबर 2 सारे, ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 4 सोयरे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 सोयरे. तर सगळे सोयरे असा हा शब्द, हे सगळे सोबत सोयरे हा शब्द लागून येतो, जोडीने येतो. ऑप्शन नंबर करेक्ट आन्सर. त्यानंतर शेवटचा प्रश्न, उत्पात होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अनर्थ होणे, ऑप्शन नंबर 2 व्यक्त करणे, ऑप्शन नंबर 3 गैरसमज करून घेणे, ऑप्शन नंबर 4 खूप त्रास देणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अनर्थ होणे. उत्पात होणे म्हणजे काय?
की एखादं मोठं संकट येणे, असा पण त्याचा अर्थ होतो किंवा भयंकर एखादी घटना घडणे, भयंकर घटना घडणे असा पण त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी तुमचे मित्र-मैत्रिणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असतील, त्यांच्यासोबत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर पूर्ण लिस्ट टाकलेली आहे चॅनलची, प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्याला शिफ्ट वाईज व्हिडिओ त्या लिस्टमध्ये टाकलेले आहेत. तर ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.